तर आपण बॉटली ते काय पकडलं होतं बघत राहा पुढं. तर सकाळी उठलो ना आपल्याला पाठवलं म्हणे जाय म्हणे दूध घेऊन ये. तर दूध घेऊन आलं ना आपल्याला वाटलं का आपण मंदिरात जावं आज थोडं देवदर्शन करा म्हणून आपण मंदिरात आलो होतो. तर मंदिरातून आलो पाहिलं काय आपल्या भावाला आज पण गाडी धुवायला लावलं होतं. आज त्याला फिरायला जायचं म्हणून आपण आपल्या मागच्या घरी आलो होतो. तर काय स्कॉर्पिओ घेतली ना आपण निघालो फिरायला. आपलं भाऊ गाडी चष्मा लावून बसलाय मस्त. तर काय या ठिकाणी गाडी थांबवली. लय नाटकं चालू होते म्हणे आपण फोटोज काढायचे. आपलं प्लॅन झालं होतं ब्रह्मगिरीला जायचं पण बघत राहा ब्रह्मगिरीला जातो का नाही आपण. तर काय आपण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी चाललो होतं हळूहळू आणि मला हा दिला होता हा डब्बा म्हणे तू हे धर म्हणे तू चलत राह. तर ब्रह्मगिरी जाण्याऐवजी आपण इकडे कावर थांबलो होतो कारण की ना घरच्यांचं ठरलं का लय गर्दीवरती मग आपण इथूनच थोडं पाहून जाऊ निघू दुसरीकडे जाऊ आपण कुठेतरी. तर काय आपण त्र्यंबककडे आलो होतो तीर्थ स्नान करायला. मग ते स्नान काय केलं नाही फक्त पाय बी धुतले थोडे पाप धुवून टाकले आणि निघालो आपण. आपल्या तिथं आपल्या महादेवांचे सुद्धा दर्शन झाले होते. तर आपला भाऊ म्हणे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊ आपण काही जात नाही तिकडं. तर आपण इकडं आलो मस्त. इथं पाणी धुवायला मोकार मोठा पूल करून ठेवले. इथं फोटो काढणं अलाउड नाही पण मी गपचूप व्हिडिओ काढून घेतली. इथलं व्ह्यूसुद्धा एकच नंबर आहे. भारी वाटतं इथं आल्यावरती. तर इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसुद्धा पुतळा होता त्यांना आपण झुकून नमस्कार केला. तर काय ते पाऊण बिवून आलं म्हणे पायण्याला जायचं पायण्याला. मग पायण्याकडे निघालो. तर ते थोडी मस्ती केली या पोराने खेकडच पकडला त्या बॉटलीत. माझा भाऊले आत्रावे त्याला काय दिसलं काही पकडतो त्याच्यात मासा पण आहे एक छोटा. तर सगळ्यांचं मन काय भरलंच नव्हतं मग आपण निघालो दुसऱ्या ठिकाणी. तर आपण व्यंकटेश बालाजी मंदिरात आलो होतो मस्त. तर तिथं सुद्धा एकदम भारी वातावरण होतं. तिथली मूर्तीसुद्धा एकदम सुंदर होती. तर आपण आलो आपल्या घरी तर भेटूया ब्लॉगमध्ये. धन्यवाद.